डायरेक्ट डुबकी मारूया. खरं चालेल. मॉर्निंग. हे गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही आलो आहोत गावी. सो गावी आल्यानंतर काल रात्री अचानकमध्ये आलो, तर माझ्यासोबत नील पण आलेला आहे. आणि आता मी खातो पराठे. छान नाश्ता करून आता आम्ही निघतो पडव्यात मच्छी आणायला. तिकडे मासे मिळतात. आज आमचा जेवणाचा आपला लंचचा जो मेन्यू आहे तो मच्छी आहे आज. आणि सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला मच्छी आहे. त्याच्यामुळे आज खूप व्हेरायटी आहे जेवणात. मे बी संध्याकाळी आम्ही चिकन खाऊ. तर चला निघूया नाश्ता करून पडव्यात मच्छी आणायला. डिकॅथलॉन मधून घ्यायचं ना. ह्याचं हे घेतलं क्रॉक्सचे ट्रॅक शूज. हां काय मस्त 4.5ला काहीतरी 3.5. पण तुम्ही ना बंडी ही हलकी आहे का? नाही रे, ही याच्यासाठी घेतली, पिकनिकसाठी घेतली होती. नाही पण हलकी घ्यायची. डिकॅथलॉनचा बघ कपडा एकदम हलका आहे. डिकॅथलॉन मधून घ्यायचं तुमचं. हे जॉकीचं आहे, जॉकीमधनं घेतले. ते तुम्ही काच फोडायला गेलेलं ते. हां, त्यांचं देता की नाही तर तोंड आलेलं. आपले इथून तू आहे राजेश चांगलेपणे सांभाळ. तो काय बोलला? नाही अभी नाही का बोलला तुम्हाला? ते माझ्या गाड्या ना तिकडे. नहीं वो हमारा इसमें नहीं बैठते, उसमें नहीं बैठते. मैं बोला तेरे में क्या बैठते हो मेरे को मालूम है, तू देते कि नहीं पहला बता. पटोल पटोल नहीं होगा. देख ये सब ना सामान तेरे पास रखेगा और तेरा कांच फोड़ के जाएगा. चलेगा? चलो तो शेठ को फोन करते हैं. मैं पहला पूछता दिल्ली में देखा तुम लोगों ने अच्छा बात समजते नहीं. काकांचा मोबाईल घेतला का त्यांनी? त्यातले परत मोबाईल घ्यायला. मला पाहुणेचा पण मोबाईल घेतो. घे, सगळ्यांचे मोबाईल घे. घरी फोन करायला होईल ना. पिक कर. पिक कर. दरवाजे जरा उघडच ठेवायसाठी. जरा आवाज आउट होतो. लवकर मच्छी येऊन गरम आहे. दरवाजा बंद कर. आम्ही देखो कितीतरी वेळा बसलोय माहितीये काय बारमध्ये. घरी पण त्यांची मिसेस यायची ना, त्याच्या आधी येऊन उडकून जायचं. लपवी मग आपल्याला घरी कधीच नाही रिस्ट्रिक्शन दिलं, पण आपण लिमिटमध्येच असतो. चला पडवेत. चल खाली तर नाही तिथे दगडी टाकली किंवा समोर. काय आलं? अरे पहिलं अबलोलीला जायचंय, त्यांना हे घ्यायचंय. अरे बंद कर आणि जा आणि सांग त्यांना. हा मच्छी नाही आणायची नाही तर खा अंडा कढी आहे ना मागे. आम्ही जाऊन येऊ. अरे नाही तू आता तिकडे कशाला थांबे? काय कोण मिस्त्री येणार आहे? मिस्त्री नंतर पण येईल ना.
बघूया काय आहे. भूमी आहे लेखा बिप आहे. भूमी आहे रस्ता उबड खाबड आहे खूप. रस्ता तर खूपच उबड खाबड आहे. तेव्हा मच्छी जे आम्ही पडव्यात बोललेलो ना, मच्छी मळी आहे मच्छी. उपाय मच्छी मिळेल आगे काकांना मिरची पाहिजे होती ना. मिरची आहे इथे. आहे ना. मिरची आहे. आम्ही जे आता पडव्या बोललेलो ना तिथेच आता आम्ही पडव्यात आलो आहे मच्छी घ्यायला. तर इकडे आता मच्छी मिळण्याचा चान्सेस खूप कमी वाटतोय, पण बघूया आतमध्ये जाऊ. ओ इकडे 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 याच्यामध्ये मार्केट आहे. इथे गाडी येणार नाही. जा बघून येतं मच्छी असेल तर फोन कर. याच्या बाजूला ये ना आता काय आहे काय. मुसलमान मोहल्ला आहे पूर्ण. हॅलो. जिथे आम्ही पडव्यात आलेलो तो हा जो पडवा आहे आणि इथे आता बोटी उभ्या आहेत. त्या बोटीतून मासे येतात. तर आता आम्ही मासे घेतले आहेत. कोलंबी एकच मच्छी भेटली आम्हाला. ही कोलंबी घेतली आहे आणि आता निघालो परत आपल्या घरच्या दिशेने. इथे सगळी सुकी मच्छी मच्छी आहे पूर्ण सुकी मच्छी. आणि आता आम्ही निघतो डायरेक्ट घरी. या बोटी ज्या आहेत आता परत दुपारी जातील आणि परत संध्याकाळी मासे घेऊन येतील बोटिंग करून. आणि तिकडे जी आहे ती सर्व्हिस बोट आहे. तिकडून सगळा माल सप्लाय होतो. ती लाल कलरची जी बोट आहे तिथून ते बर्फ पण येतो. ती आता आजी बोलली नील की ती आता आजी बोलली ती जी मी तिला विचारलं लाल बोट कुठे जाते. मग ती बोलली ती लाल बोट आहे त्याच्यामुळे त्यांचे बर्फ येतात. 2-2 टनाचे बर्फ येतात. अच्छा. मला आत्ता माहिती पडलं ती बर्फ घेऊन येते. ती लाल बोट. आता आम्ही घरी जाऊ, आंघोळ करू. आंघोळ केल्यानंतर कदाचित आम्ही आज समुद्रावर जाऊ किंवा नदीवर जाऊ. ते आता आम्ही घरी जाऊन डिसाईड करू. मी आणि नील आहे तर आम्ही दोघे घरी जाऊ आणि आता आम्ही डिसाईड करू की कुठे जायचं. गाडी फिरवतो. काहीच आता आम्ही चाललोय नदीवर आंघोळीला. प्लान चेंज है ना नील. चला नदीवर. नदी जरा थंड पाण्यात. एवढं गरम होतं ना. नदीवर जाऊन डुबकी मारूया डुबकी. तिकडे नदीमध्ये छान व्ह्यू आहे. नदीच्या इथे ना कसं लटकायला नाही. वस्तू काय नाही लटकलं थांब. ते मुंग्या येतात रे लगेच टावेलवर. ते ना माझ्याकडे ना तू कसं बघशील ते साबण ठेवतो. हा व्हिडिओ काढ. 1 2 3 तुटेल. अरे आलाय. हां आला. ब्लॉगमध्येच आहे शूट. बघू ब्लॉगमध्येच होतं ते सगळं. मजा आली. तेव्हा राखेश दादा काम करतो तिकडे.
मंदिराचं. एकट्याने कॉन्ट्रॅक्ट घेतले. एकट्याने गाईज आता आमचं इथं नवीन मंदिर बनतंय. हे आमचं नारायण देवाचं मंदिर आहे. ते आता नवीन बनतंय. या एका महिन्यात रेडी होईल पूर्ण मंदिर. पुढे आणायचं आत्ता आलो थकून, पूर्ण वाट लागली. बाहेरचा ऊन जबरदस्त आहे. हे आमचे राकेश काम करतात त्यांचे गडीत. यद्रे पण आहे काय? नदी कॅमेरा नदीत डुब. हो. आणि तिथून मी डायरेक्ट डुबकी मारूया. चले शेवाळ आहे खाली. शेवाळ आहे ना तिकडे. मोबाईल नेताना नीट नाही. हो हो. बदक. गाईज आता नदीमध्ये आलो अंघोळीला आणि त्याच्यानंतर जेवण खाऊन करून संध्याकाळी समुद्रावर. तर चलो एक डुबकी मारते.